अय रोहन काय करतोय? महाग झाली झेड प्लस सिक्युरिटी आपली मेंबर तरच गोळा केलेला का बावा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी जाऊ चाललाय आता आमचा. बाय बाय. हो का, कुठे गेला? मी जिम मध्ये इकडे. हा पुण्याला चाललंय आम्ही जिम मध्येच. तर गाईज हृदय आला इकडं. इकडे हृदय. तर गाईज आमचं मांजर बघा कसं बसले. त्याच्या मर्जीनेच जाऊन बसले इथे. कसं बसले. पाण्याचा बॉक्स येऊ काय काय. तर काही जस्ट एवढ्यात आंघोळ झाली. आता महादेवाला चाललोय, आज सोमवार आहे सो त्याच्यामुळे आता पाया पडायला चाललोय. मी आणि ओम चाललोय. आता ओमला घ्यायला चाललोय मी. तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला महादेवाच्या मंदिरात. तर काही जाता जाता आम्हाला इथं कवटाचं झाड दिसलंय. ते म्हणजे खाण्यासाठी खूप भारी वाटतं खायला, ते गुळ वगैरे टाकून. सो बघू त्याला आहेत का. दिसत आहे तिथून लांबून, आहेत थोडे थोडे बट खूप वरतीत. चला तिथे गेलो बघतो आता, खाली असले तर चांगलंच आहेत लय ते पण. तर काही बघू शकता खूप जास्त आहे, पण कच्चे असतील आय थिंक असं मला वाटतंय. नाही पिक्के ते काय खाली पडल्यात ना. कवटच आहेत, एका डोक्यात पडून आम्ही झालं. तर गाईज एक वर आत्ताच जस्ट एवढ्यात खाली पडले एक कवट त्या साईडला. हे एक सापडलंय आम्हाला पिक्के. खूप जास्त पडलेत. तर गाईज आता मी एक कवट पाडतो, एक नाही जेवढे पाडते तेवढे. अरे लागलं तरी पडलं नाही ती. तर काय आम्हाला काही कवट पडा नाही. हो 2-3 किती एक पडलं. काही खरं नाही माझं. चल जाऊन दे, नाही पडत. तर गाईज आता म्हणलं राग आलाय, आता एका ठोक्यात 5 पाडतो. थांबा. पडलं की हो भाई, लय मोठं पडलंय जबर. तर गाईज खूप जास्त कडक उन्हाळा झाला, हे बघू शकता. सगळीकडचं सगळं म्हणजे सगळं सुकून गेलंय. हे अख्खं गवत फक्त एवढ्यातच हिरवंय. आणि इथं 24 महिने इथं पाणी असतं पाय धुण्यासाठी महादेवाच्या मंदिरात, बघू शकता. आणि सगळीकडं कुठंच पाणी नाही राहिलं. आता आम्ही जिथं पवायला जातो ना तिथंच तेवढं म्हणजे खाणे म्हणून सो त्याच्यामुळे. बट बाकी असं नाही का, जिथं पाणी येतं वगैरे विहिरी वगैरे सगळ्या कोरड्या पडल्यात. आणि इथं कुठून येतंय काय माहित नाही, काय नाही. इकडं सगळीकडं अख्खं कंटिन्यू पाणी. आणि इकडं सगळं अख्खं बघा ना, सगळं काय म्हणतात सुकलंय, वाळून गेलंय, म्हणजे कोळ झालंय सगळं. झाडाला पाला सुद्धा नाहीत. आणि एवढ्यातच पाणी आहे. पाण्याचा उगम कुठून होतोय काय माहित. हो कसं सावलेलं थांबलाय.
इथं स्नॅप काढतोय. तर गाईज 15-20 मिनिटं बसलो होतो. आता निघालोत मंदिरातून. खूप जास्त ऊन झालंय. सो चाललोय, अजून जेवण वगैरे करायचंय. आता घरी गेल्यावर भेटूत आपण. ऊन इथं थांबलाय. मी तर टोपी पण घालून नाही आलो. दाखवतो डायरेक्ट. तर काय जेव्हा बघू शकतात पुण्याहून आलाय, नुसतं पुरीला बोलतोय. काय चाललंय काय त्याची त्यालाच माहिती आहे. पुढं बसलाय पायऱ्यांवर. माणसं आल्यात तरी बघतोय का. हे कसे ओढत आणले यांनी गावातून. कशा लपल्या सगळ्या ह्याच्या माग. नीट जावा घेऊन पाडू नका. नाही काय होत, जावा घेऊन. कस काय पाणी पिणे ना. ह्याच्या डोक्यावर द्या, ह्याच्या डोक्यावर. नुसतं तोंड बघत आलाय. कळशी तरी घेतोय का हातातली. शायनिंग मारतोय नुसता. तर काय जस्ट एवढ्यात घरी आलोय. तर भात गरम करतोय. अजून राहिलाय स्वयंपाक. मम्मी धुणत होत्या. धुणं धुवून झाल्यावर भेटेल मला जेवायला. हा आता तर काय जेवण वगैरे झालंय. आता चाललोय दुकानात. चिकू आला इकडून. तर काय उमेश आलाय. उम्या ऐक तर. कस काय दाढी फिडी काढून बघू शकता. हे गाडी दोन आलेत. काय घ्यायचंय का सांग नाही तू. टाकीसाठी भांडे चालत भावत नाही. टाकीसाठी भांडे यार कुठं चाललाय. दाढी काढली कसा दिसतोय ह्यो. पुण्याहून आलाय. आणि इकडे काय चाललंय. यांचं चाललंय रील्स काढायचं. अय रोहन काय करतोय. मेंबर तरीच गोळा केलेला का भावा. तर काहीच ओमला आता आपण पैसे देतोय. कशाचे म्हणजे असेच खर्च आहे. कसा मोफतोय. तर काहीच आत्ता चालू आहे. मी घरी जेवण करायला बसलोय. कढी सोयाबीन वगैरे केले. मम्मीचं दुखत आहे जराशी. आणि आमच्या दीदीचं दुखत आहे. इथं काहीतरी भात आहे. फादर फ्रेश व्हायला गेलं. आता मी जेवण करतो. ते जेवाय मम्मीचं. हा लय भारी दिसतंय तिथे. हा दांडाच्या वर गेलं पाहिजे. ते झाकलं पाहिजे हात. हा चल बस तिथे नजर काढायची तुझी. काय म्हणतात. दोन्ही काय माहित तीनदा म्हणते. मग माझी नजर. माझी नजर मम्मी. हा तुला वाटतंय का लागली मला. हा नाही होय.
तोंड लय भारी माझं, त्यामुळेच म्हणलं नजर लागली काय मला. तर गाईज आम्ही वरती आलोत आता दिदी इथे. आम्ही बघतोय चांदण्या आहेत का. आता तुम्हाला दिसणार नाही आधारामुळं, बट चांदण्या आहेत. कारण की का ग काय बी दाखवतो तू. पण कशामुळे बघायला लावलेले. हा ते पावसामुळं. कारण की रानात ज्वारी ना, सो पाऊस आला तर भिजून वगैरे, सो त्याच्यामुळे. हे जा पांघरून दे ना. घे ना, मम्मीला एक पांघरून घेऊन जायचे. कारण की दादा आणि ते आले ते, सो त्याच्यामुळे वरती आणलं होतं पांघरून. आणि ते इजोबा दोघासाठी मग सगळं वरतीच आहे. उचलून ठेवा बा. कोण झोपलं होतं खाली? दादा उचलून ठेव. सगळं कसं काय नीट नाटकं ठेव. काय किती राडा केलाय का बाहेर तो. ते नीट कर सगळं. हा आता उद्या नको झोपायच्या आधी नीट कर लगेच. कशी हे असला राडा एकटाच झोपतोय म्हणून तरी बरं आहे. दिदी बॅचलर आहे मी. नीट कर बरं का बाहेर ते सगळे कपडे बिपडे कुठून वरती बॅचलर असतोय मी. वर आणलं कुणी तर म्हणतात काय घर आहे का काय. तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.